तर आज माझ्या दिवसाची सुरुवात कामाने सुरू झाली. सकाळी चहा घेतला होता आणि त्यानंतर मग घर आवरायला घेतलं. मी झाडून वगैरे घेत होते आणि डोक्यात विचार चालला होता की नाश्त्याला काय बनवायचं. ठरलं की सुशीला बनवायचा. मग यांनी मला मुरमुरे धुवून दिले. बघू दाखवा. मुरमुरे, कांदा, मिरची, बाकी मी काही ॲड करत नाही आणि शेंगदाणे ॲड करते. तर कढईमध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये राई, कढीपत्ता चांगला तडतडू द्यायचा. त्यानंतर कांदा ॲड करायचा. कांदा चांगला परतायचा मस्त ब्राऊन होईपर्यंत. कांदा लाल झाला की मग त्याच्यामध्ये शेंगदाणे एकीकडे शेंगदाणे तळायला ठेवायचे. ते शेंगदाणे चांगले तडतडले की मग मुरमुऱ्यांमध्ये कांद्यामध्ये ॲड करायचे. भिजवलेले मुरमुरे मस्त त्यामध्ये ॲड करायचे, चांगले मिक्स करून घ्यायचे. थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं. खूप छान लागतं सुशीला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मला तर खूप आवडतो सुशीला खायला. हे बघा असं झालं होतं सुशीला. एकदम मस्त चव. सुशीला बनवून झाला. मग स्वयंपाकाची तयारी. मग आजचा मेनू होता भेंडीची भाजी. मग भेंडीची भाजी करायला घेतली एकीकडे आणि आईस्क्रीम होतं ते आईस्क्रीम घेतलं. पण आईस्क्रीम थोडं पातळ झालेलं त्यामुळे मूड ऑफ झाला. मग पोळ्या करायला घेतल्या. पटपट पोळ्या केल्या कारण मला किचनमध्ये जास्त वेळ थांबवत नाही उन्हामुळे. खूप ऊन येतं खिडकीमधून आमच्या किचनच्या. मग पटपट पोळ्या करते मी आणि मग निवांत बसते फॅनखाली जाऊन. मग पटपट पोळ्या केल्या कारण 1-2 वाजले होते वाटतं आणि उशीर झाला होता मला स्वयंपाकाला. सो पटपट करत होते सगळं. हाय, हॅलो, नमस्ते. तर मी प्रीती गवळी तुमच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आता म्हणजे सगळी कामं झालेली आहेत. जेवण पण झाले करून. फक्त आता जेवण होईल. आता जेवणार. मग बाकीची काही कामं राहिली असतील तर ती करून घेतो आणि मग थोडा आराम. मग आज आमच्या नणंदबाई पण येणार आहेत, म्हणजे यांच्या बहीण, यांच्या आवडीच्या बहीण. तर त्या येतील. त्यासाठी आज खूप गडबड चालू होती. सकाळपासून मी खूप काम करत होते. क्लिनिंगचं खूप काम होतं. फरशी राहिली आहे पुसायची. बाकी सगळी कामं झालेली आहेत आणि आता मी जेवणार. बाकीचा कंटिन्यू करते. त्यानंतर कपडे राहिले होते धुवायचे म्हणून ते मी मशीनला लावून घेतली. सगळे कपडे 2 दिवसाचे होते वाटतं कपडे. मशीनला लावली आणि मग नंतर कपडे लावल्यानंतर सगळे जेवायला बसलो. आज मस्त भेंडीची भाजी, पोळ्या, बॉबी होती, जवसाची चटणी. तिथे आल्या होत्या 6 वाजता आणि मग त्या 8:45ला गेल्या. हे खाली गेले होते सोडायला. मग दार लावून का विचारत होते यांना. दार लावून घेतलं आणि टेबलावर असा पसारा होता सगळा. ह्या दीदींनी लाडू आणले होते नाचणीचे आज. मिरची द्यायची का हो? मिरची द्यायची का हो? इकडे हे IPL मॅच बघत होते आणि मी आतमध्ये किचनमध्ये भांडी घासत होते. दुपारची भांडी होती स्वयंपाकाची आणि जेवणाची. थोडी भांडी घासून घेतली कारण सकाळी कसं होतं, सकाळी उठल्या मला सिंकमध्ये भांडी बघितले ना की माझं डोकंच आऊट होतं. मग मी रात्री घासूनच झोपते भांडी सगळी.
म्हणून सकाळी सकाळी फ्रेश वाटतं किचन ओट्यावर काम करायला. तर आता मी फ्री झाली. 6-7 वाजता आल्या होत्या तिथे. मग त्यांना चहा पाणी वगैरे आणि गप्पा गोष्टींमध्ये कधी वेळ गेला कळलंच नाही. मग स्वयंपाक पण करायचा आहे होता. तर मग खूप वेळ झालेला म्हणून मी काही बनवलंच नाही. बाहेरूनच मागवलं. स्नॅक्सच मागवलेला. स्नॅक्स वगैरे खाल्लं. मग थोडा वेळ गप्पा. मग ते दोघं गेले आणि मग थोडं घर आवरलं. भांडी होती ती घासून टाकली. आत्ता थोडी रिलॅक्स बसली. सो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये अशाच काहीतरी नवीन असेल त्या ब्लॉग मध्ये. सो ब्लॉग नक्की बघा पुढचा पण आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय बाय, टेक केअर.